स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी म्हणजेच नवोदय अभ्यास हेच ध्येय पूर्ण करण्यासाठी आज आपण घटक 6 यामधील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आपण पाहणार आहोत. यामधील पहिला प्रश्न आहे, आद्याकडे 17.95 मीटर लांबीची एक रिबीन आहे. त्यातून तिने प्रत्येकी 55 सेमी लांबीचे 12 तुकडे कापून घेतले तर तिच्याकडे किती रिबन उरली? तर आज्ञाकडे आपण रिबन पाहू किती आहे. आज्ञाकडे रिबन आहे 17.95. हे पूर्ण रिबन आहे मीटर. यामधून काय केलं, त्या पूर्ण रिबन मधून त्यातून तिने प्रत्येकी 55 सेमी लांबीचे 12 तुकडे कापून घेतले. मग कापून किती घेतले हे पाहू आपण. 55 सेंटीमीटर 55 सेमी लांबीचे एकूण 12 तुकडे कापून घेतले. यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळणार 660 सेंटीमीटर. 660 सेंटीमीटर त्यांनी काय केलं, कापून घेतलं. तर तिच्याकडे किती रिबन उरली? टोटल पूर्ण रिबन होती 17.95 मीटर आणि कापली किती, 660 सेंटीमीटर. जर आपण पर्याय पाहिले तर पर्यायामध्ये सर्व पर्याय हे मीटरमध्ये दिलेले आहे, म्हणून 660 सेंटीमीटरला आपण मीटरमध्ये कन्वर्ट करू, रूपांतर करू. सेमीचं मीटर करताना आपल्याला 2 घरं मागे यावं लागेल, म्हणजे आपलं उत्तर येईल 6.60 मीटर. मग आता पूर्ण रिबन होती 17.95 मीटर. यामधून 6.60 मीटर आपण रिबन काय केली, कापली. तर उरलं किती, तर यांची काय करायला लागलं आपल्याला वजाबाकी. 17.95 वजा दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 660 यांची जर वजाबाकी केली, 5 मधून 0 गेला 5 राहिले, 9तून 6 गेले 3 राहिले, दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह, 7 मधून 6 गेले 1 राहिला आणि 1 म्हणजे आपलं उत्तर आलं 11.35 मीटर. 11.35 मीटर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 2, एक बस सकाळी 7 वाजता स्थानकातून निघाली व दुपारी 3 वाजता इच्छित स्थळी पोहोचली. प्रवासादरम्यान ती बस दर 2 तासानंतर 15 मिनिटे थांबली. तर हे अंतर कापण्यासाठी बसला प्रत्यक्ष किती वेळ लागला? तर मग बस पाहू आपण. एक बस आहे, बस निघाली कधी, तर बस निघाली सकाळी 7 वाजता. बस निघाली सकाळी 7 वाजता. आपण इथे बसचा ट्रॅक तयार करू. बस आहे, बस निघाली सकाळी 7 वाजता आणि निश्चित ठिकाणी निश्चित स्थळी दुपारी 3 ला पोहोचली. मग 7 नंतर इथं पकडू आपण 8 वाजले, 9, 10, 11, 12, 1, 2 आणि 3 या ठिकाणी बस पोहोचली निश्चित स्थळी. मग पाहू आपण इथं हे 8 वाजले, 9, 10, 11, 12, 1, 2 आणि 3 वाजता बस आपल्या ठिकाणी पोहोचली. त्यांनी काय म्हटलं, प्रवासादरम्यान ती बस दर 2 तासानंतर 15 मिनिटे थांबली. मग आता कुठे थांबली भाऊ? 7 ला निघाली. मग 7 ला निघाल्यावर 8 आणि 9 इथे थांबली ती बस 15 मिनिटे. 15 मिनिट इथे थांबली. परत 2 तासानंतर 1 आणि 2, परत 11 वाजता थांबली 15 मिनिट. पुन्हा 12, 1 आणि 1 वाजता थांबली 15 मिनिट. आणि पुन्हा जर पाहिलं आपण 1 तास 2 तास, पण इथं थांबायचं कामच नाही, कारण बस आपल्या इच्छित स्थळी पोहोचली. आपल्याला जिथं पोचायचं तिथे बस पोहोचली, त्यामुळे थांबायचं काम नाही. म्हणजे बस जेव्हा 7 ला निघाली सकाळी आणि दुपारी 3 ला पोहोचली, दुपारी 3 ला
पोचली. या दरम्यान ती 3 वेळा थांबली आणि 3 वेळा 15-15 मिनिट म्हणजेच एकूण ती बस 45 मिनिट थांबली. हे आपल्याला समजलं. मग आता आपण काढून घेऊ बसला किती वेळ लागला आणि त्यावरून आपल्याला उत्तर मिळेल. तर बसला किती वेळ लागला पहा. बस सकाळी निघाली, सकाळी 7 वाजता निघाली व दुपारी 3 वाजता पोहोचली. मग दुपारी 3 वाजता पोहोचली. आणि जर आपल्याला किती वेळ लागला काढायचा आहे, तास काढायचे, तर मग सकाळी 7 पासून दुपारी 3 पर्यंत मोजून घ्यायचं आपल्याला. 7 पासून जर मोजलं तुम्ही तर 8, 9, 10, 11, 12, 1, 2, 3 8 तास होतात. इथे पण मोजू शकतो आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे एकूण किती वेळ लागला त्या बसला पोचायला? 8 तास वेळ लागला. पण त्यांनी काय विचारलं आपल्याला, तर हे अंतर कापण्यासाठी बसला प्रत्यक्ष किती वेळ लागला? प्रत्यक्ष वेळ म्हणजे हा जो बस थांबली 45 मिनिट, हे 45 मिनिट यामधून काय करायचे? वजा करायचे. या 8 तासामधून 45 मिनिट वजा करायचे. मग 8 तासामधून जर 45 मिनिट वजा केले तर आपलं होईल इकडे 7 तास होईल. 7 तास आणि 60 मिनिटांमधून 45 मिनिट वजा केले तर आपलं उत्तर येईल 7 तास 15 मिनिट. म्हणजे आपलं जर पाहिलं तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए, 7 तास 15 मिनिट. आपल्याला काढायचा होता प्रत्यक्ष वेळ. म्हणजेच आपल्याला त्यामधून जेवढा वेळ लागला तेवढ्या वेळामधून बस किती वेळा थांबली? 3 वेळा 15-15 मिनिट. म्हणजे त्यामधून आपण 45 मिनिट वजा केले कमी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. सीमाताईंनी एका आनंद मेळ्यात खाद्यपदार्थ व पेयांचा स्टॉल घेतला. त्यासाठी त्यांनी 46 लिटर 200 मिली कोकम शरबत बनवले. 120 मिली आकारमानाच्या कपातून त्यांनी हे शरबत विकल्यास किती व्यक्तींना शरबत विकले? म्हणजे आपल्याला एकूण किती कप शरबत भरतात हे आपल्याला पाहायचं आहे. सीमाताईंकडे एकूण शरबत किती हे आधी आपण पाहून घेऊ. सीमाताईंकडे शरबत आहे 46 लिटर 200 मिली आणि त्यांच्याकडे जो कप आहे शरबत विकायचा त्या कपाची क्षमता किती आहे? तर त्या कपाची क्षमता आहे 120 मिली. हा जो कप आहे त्यामध्ये 120 मिली शरबत बसते. इथं एकक मिली आहे, इथं लिटर आणि मिली आहे. आपण मिलीमध्ये सर्व रूपांतरित करून घेऊया. 46 लिटर म्हणजेच 46,000 मिली आणि ही 200 मिली यामध्ये मिळू म्हणजे आपल्याजवळ झालेला आहे 46,200 मिली. एवढं कोकम शरबत सीमाताईंकडे आहे. जर लिटरचं मिली कसं केलं हे तुम्हाला कळलं नसेल तर स्वाध्याय क्रमांक 6.1 आणि 6.2चा व्हिडिओ पाहून घ्या. त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. आता हे शरबत आहे, हे शरबत त्यांनी या कपाने विकलं. या कपाची क्षमता आहे 120 मिली. तर मग आपण काय करू? त्यांचा भागाकार करून घेऊया. 46,200 भागेला 120, 1010 कट झालं. तर 12चा टेबल घेऊ आपण. 12 36, 46 मधून 36 गेले, 10 उरले. हा 2 खाली घेतला, 102 झाले. 12 12, 12 24, 12 36, 12 चौक 48, 12 पंच 60, 12 सकम 72, 12 सती 84 आणि 12 आठी 96. 12 आठी 96. 102 मधून जर 96 मायनस केले, वजा केले तर उरतात 6 आणि हा 0 खाली घेतला आपण तर 60 झाले. आणि 12 पंच 60 म्हणजेच एकूण किती कप भरतील? तर 385 कप भरतील. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न जरी मोठा दिसत असला तरी प्रश्न खूप सोपा आहे, समजून घ्यायचा. एका दुकानदाराने तराजूच्या एका पारड्यात 30 किलोग्रॅम 400 ग्रॅम वजनाचे गव्हाचे पोते व 15 किलोग्रॅम 800 ग्रॅम वजनाचे गव्हाचे दुसरे पोते ठेवले. दुसऱ्या पारड्यात आपण या साईडला पहिला पारडा घेऊ. या पहिल्या पारड्यात काय ठेवलं त्यांनी?
30 किलोग्रॅम, 30 kg आणि 400 ग्रॅम एक गव्हाचं पोतं ठेवलं आणि एक दुसरं गव्हाचं पोतं ठेवलं. त्याचं वजन आहे 15 किलोग्रॅम, 800 ग्रॅम. हे झालं या तराजूमध्ये. या बाजूच्या दुसऱ्या तराजूमध्ये काय ठेवलं त्याने ते पाहूया आपण. दुसऱ्या पारड्यात त्याने प्रत्येकी 20 किलोग्रॅम दोन वजने, 20 किलोग्रॅमची दोन वजने, 20 kg 20 kg ठेवली त्यांनी. अशी दोन वजने म्हणजे ते ठेवलं त्यांनी बेदोनी 4 म्हणजे 40, 20 40 किलो, 40 किलोची वजन ठेवली व 5 किलोग्रॅमचे एक वजन आणि 5 किलोग्रॅमचं दुसरं वजन ठेवलं एक. म्हणजे या पारड्यात काय झालं मोजून घेऊ आपण. 0 आणि 5 5 आणि 4 असे 4, 45 किलोग्रॅम वजन या 2 नंबरच्या पारड्यात आहे. पहिल्या पारड्यात किती आहे हे आपण मोजून घेऊ. आता आपण यांची बेरीज केली तर पाहू आपण. 0 0 8 आणि 4 12 2, हातचाला 1, 5 आणि 1 6 आणि 3 आणि 1 4, 46 किलोग्रॅम 200 ग्रॅम एवढं वजन आहे. याला जर आपण किलोग्रॅम मध्ये जरी कन्वर्ट केलं, रूपांतरित केलं तर उत्तर येईल ग्रॅमचं किलोग्रॅम करताना 3 घर डावीकडे म्हणजेच 46.200 किलोग्रॅम हे या पारड्यात आहे. आता प्रश्न काय म्हणते ते पाहू आपण. तराजू संतुलित करण्यासाठी त्याने दुसऱ्या पारड्यात आणखी कोणकोणते वजने टाकावीत. म्हणजे या पारड्यात, ह्या दुसऱ्या नंबरच्या पारड्यात, कारण यामध्ये कमी आहे यामध्ये जास्त आहे. मग संतुलन करायचं आहे, दोन्ही सारखं झालं पाहिजे. मग दोन्ही सारखं झालं पाहिजे म्हणजे किती वजन टाकावे हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपण काय करू, या दोन्हीची वजाबाकी करून घेऊया. 46.200 किलोग्रॅम वजा 45.000 किलोग्रॅम. जर आपण 0 शी 0 दोनातून 0 गेले 2, दशांश चिन्ह जागी दशांश चिन्ह, 6तून 5 गेले 1 आणि 4तून 4 गेले 0 म्हणजे उत्तर किती आलं 1 किलो 200 ग्रॅम. हे आहे 1.200 किलोग्रॅम. याचाच अर्थ होतो 1 किलो 200 ग्रॅम. पर्याय क्रमांक शोधूया आपण. हे 2 किलो आहे, हे 1 किलोचे एक वजन व 200 ग्रॅमचे एक वजन बरोबर आहे. तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक बी. उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न यामधील शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. सायलीने ₹100 सुट्टे करून घेतले तेव्हा दुकानदाराने तिला ₹10, ₹20 आणि ₹50च्या नोटा दिल्या. तिला एकूण 5 नोटा मिळाल्या असतील तर कोणत्या प्रकारच्या नोटा सर्वात जास्त मिळाल्या. तर आपण पाहूया. सायलीजवळ होते रुपये एकूण 100. या 100 रुपयाचं सायलीनं काय केलं, दुकानदाराला सुट्टे मागितले. दुकानदाराने तिला काही नोटा ₹10च्या दिल्या, काही नोटा ₹20च्या दिल्या व काही नोटा ₹50च्या दिल्या. तर एकूण नोटांची संख्या झाली 5. एकूण नोटांची संख्या झाली 5. मग जर 50 रुपयाच्या आपण 2 नोटा पकडल्या तर मग 100 रुपये तसेच होईल, म्हणजे 2च नोटा होईल. त्यामुळे ₹50ची एक नोट पकडू आपण. ₹20च्या जर 2 नोटा पकडल्या, ₹20च्या 2 नोटा पकडल्या, 50ची एक, ₹20च्या 2 म्हणजे रुपये झाले 90 आणि 10ची एक म्हणजे 100. पण एकूण नोटांची संख्या होईल 4च. आपल्याला एकूण नोटा पाहिजे 5. त्यामुळे ₹20ची सुद्धा एकच नोट पकडली आपण आणि उरले किती 50 आणि 70 म्हणजे 30 रुपये उरले. आणि ₹10च्या जर आपण 3 नोटा पकडल्या तर एकूण नोटा किती झाल्या पहा. तर एकूण नोटा झाल्या 5. एकूण नोटा झाल्या 5 आणि किंमत सुद्धा 100 रुपये झाली. 30 आणि 20 50 आणि हे 50. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. कारण त्यांनी काय विचारलं आपल्याला, त्यांनी विचारलं कोणत्या प्रकारच्या नोटा सर्वात जास्त मिळाल्या. तर 10 रुपयाच्या ज्या नोटा आहेत त्या 3 मिळाल्या सर्वात जास्त. म्हणूनच आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक सी. कसा वाटला व्हिडिओ, भारीच ना. मग पटकन लाईक ठोका. नवोदय विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ शेअर करा.
आणि सबस्क्राईब करून आमच्या फॅमिलीत सामील व्हा. धन्यवाद.